परवाने गोवर्धन. ब्रेक नंतर माझा मिड डे मध्ये स्वागत. बघूया काही महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 9 ऑगस्टला रायगड जिल्ह्याच्या एकदिवसीय दौऱ्याला माणगावमधून सुरुवात होणार. राज ठाकरे दौऱ्यादरम्यान मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार. रस्त्याला पडलेले खड्डे आणि धोकादायक पुलांची पाहणी करणार. साहेब माणगावला पहिले येतील. माणगावला जे आपलं कार्यालय आहे, पक्ष कार्यालय जे नव्याने बांधलंय त्याचं उद्घाटन करतील. तिकडनं मग बायपासला भेट देतील आणि तिकडनं पुढे पेंडला जातील आणि पेंडवरनं पनवेल आणि पनवेलवरनं मुंबई. पेंडला पण कार्यालयाचं उद्घाटन आहे, पनवेलला पण कार्यालयाचं उद्घाटन आहे. ते करून साहेब पुढे येतील. मुंबईत मनसे विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ. अधिकाधिक सदस्य नोंदणी करण्याचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचं आवाहन. अमित ठाकरे यांनी सदस्य नोंदणीचा फॉर्म भरून प्रक्रिया केली पूर्ण. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनानं जनतेच्या मनातली भीती घालवली. मनसे नेते संदीप देशपांडेंचं विधान. सरकार विरोधकांविरोधात तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचाही आरोप. पद्धतीची या देशामध्ये एक हुकुमशाही व्यवस्था उभा करण्याचा प्रयत्न करत होते की आमच्या खिशात निवडणूक आयोग पण आहे, आमच्या खिशात न्यायालय पण आहे. मला असं वाटतं बरं तुम्ही त्यांच्या विरोधात बोललं की घरी ईडी येणार, घरी सीबीआय येणार, या सगळ्या गोष्टी होत होत्या. या तरुण मुलांनी लोकांच्या मनातली भीती घालवली आणि मला असं वाटतं पत्रकारांच्याही मनातली घालवली. देशातील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव केला. 12 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला. खासदार संजय राऊतांचा मोदींवर घणाघात. खातं हे कोणत्याही देशासाठी एक भक्कम तरुणांची पिढी घडवणारं खातं असतं. कोट्यावधी तरुणांचं भविष्य त्या खात्याशी संबंधित असतं आणि तिथेच वाळवी लागते आणि मोदींना माघार घ्यावी लागली. मोदींचा पराभव केला तरुणांनी. केंद्रात शिक्षण मंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना देवेंद्र फडणवीस हवे आहेत. खासदार संजय राऊत यांचा पुनरुच्चार. उच्च शिक्षित चांगला प्रशासक असलेला नेता नेमावा आणि या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. हे नरेंद्र मोदी नाही माहिती. येणारा काळ आपला असेल. बीडमधील परळीतील कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं विधान. त्या काळामध्ये आपण चांगलं फिट राहिलं पाहिजे. आता आपला चमत्कार दाखवावा लागेल. धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा. स्वतः जिम करतोय. बऱ्यापैकी मी स्वतः वजन माझं कमी केलंय. असंही सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं. पण येणारा काळ आपला आहे. त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे यासाठी मी आता जिम करतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये महत्त्वाचे फेरबदल. युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख आणि विद्यार्थ्यांचे अध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर नव्या नियुक्त्या. विद्यार्थ्यांच्या अध्यक्षपदी सुशील बेर्डे यांची नियुक्ती तर युवकच्या शहर प्रदेशाध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची निवड. वंचित बहुजन आघाडी पक्षाला आज नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार. मुंबईच्या कार्यालयामध्ये मतमोजणीला सुरुवात. 22,000 सक्रिय मतदारांपैकी 8,716 सदस्यांनी बजावला मतदानाचा अधिकार. डॉक्टर अनिल जाधव, राजेंद्र पातोडे आणि सोमनाथ साळुंखे यांच्यापैकी कोणाचा विजय होणार हे काही वेळातच निश्चित होणार.